अगं पण तुला भूक नसायला काय झालंय? मी वडापाव खाल्लाय, माझ्या फ्रेंडचा बर्थडे होता, त्यामुळे आता मी काही खाणार नाही. झालं, या मैत्रिणींच्या वाढदिवसांचं भूत या घरात कुठून आलंय ना देव जाणे. काल त्या सायलीच्या मैत्रिणीचा होता, आज हिच्या मैत्रिणीचा. अच्छा, म्हणजे आता माझ्या आईला त्रास होतो म्हणून मी माझ्या फ्रेंडचे बर्थडे चेंज करू का? एक ठेवून देईन चांगली. जुईली, उत्तर द्यायची कुठली रीत आहे? आणि काय ग, वाढदिवसाला वडापाव? नेमके पूर्वी जेवण नसायचं घरचं म्हणून लोक वडापाव खाऊन भूक भागवायचे. आता हाऊस म्हणून वडापाव खातो का काय? ते तुला नाही कळणार आजी. आणि आई, आमच्या कॉलेज जवळचा एक वडापाव वाला आहे ना, तो असला भारी वडापाव बनवतो माहितीये. आम्ही पण मैत्रिणी खातो कधी कधी. तेच तेच म्हणते मी, हे मैत्रिणींचं प्रस्तच वाढत चाललंय. तो आनंदी पण नाहीये कंपनी द्यायला. मग तरी आम्ही मुलींशी नाही करायची का मैत्री? मैत्रिणी तर हव्यातच सायली, म्हणजे स्वानंदी असो अथवा नसो, प्रत्येक मुलीला मैत्रिणी हव्या. पण मैत्री करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की मैत्रिणींमुळे आपली ओळख ठरते. त्यांच्यामुळे आपण घडतो तरी किंवा बिघडतो. तेवढं कळतं आम्हाला काकू. तुम्हाला तर सगळंच कळतं. मी तर म्हणते या धाकटीला तुझ्यापेक्षा जास्त कळतंय. नाही नाही, मी एक मूर्खच आहे तुम्हा दोघींसमोर. आता हिला मी सांगते की 2 महिन्याने परीक्षा येईल डोक्यावर, तर अभ्यासाला बसा अभ्यासाला बसा. पण ही ऐकते का बघ? कोण घेणार आहे माझा अभ्यास? तू. गप्प बसा, गप्प बस. सायली आहे ना? मी नाही घेणार हिचा अभ्यास. अरे, मला काही माझा अभ्यास नाहीये का? आणि तसंही मला ना यावर्षी चांगले मार्क्स मिळवायचे. कोणी डिस्टर्ब करायचं नाही या मला. हे मात्र बरोबर आहे. हा, सायलीला यावर्षी चांगले मार्क्स मिळायलाच हवेत. हा, म्हणजे तशी काळजी नाहीये, ती हुशारच आहे. आणि अपेक्षा हुशार मुलांकडनंच केल्या जातात की नाही? हा, काकू, तुम्हाला इनडायरेक्टली ढ म्हणतेस? तू गप्प बसा, जास्त आगाऊपणा करू नकोस. ज्यात त्यात तू नाक खुपसत असतेस. का बोलू दे की तिला. तुम्हीच तर. हो, मीच लाडावून ठेवली तिला. पण म्हणून मीच शिस्त लावतेय ना.